नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 रजिस्ट्रेशन LLB 3 इयर्सचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. कशा पद्धतीने नोटीस ऑफिशियल अपडेट आलेली आहे, कधीपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू असणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर ऑफिशियल जी लिंक आहे, ते कशा पद्धतीने तुम्हाला लिंकवर क्लिक करायचं आहे, त्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. आणि त्यानंतर एक व्हिडिओ ऑफिशियल एक अपडेट होईल, की कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. जसं की मी सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला आलो आहे. त्यावरती आल्याच्या नंतर जर आपण बघितलं, हायर एज्युकेशनला क्लिक केल्याच्या नंतर कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर बीपीएड, एमपीएड आणि LLB 3 इयर्स 26-27. सो इथे डाउनलोड जी पीडीएफ आहे, ती पीडीएफ आपण ओपन करून एकदा बघूया. सो याच्यामध्ये मी हायलाइट केलेलं आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजण्यासाठी. रजिस्ट्रेशन शेड्यूल 26-27 जे की सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस कॅपचं फुल फॉर्म आहे. The registration link will be activated 11 June 2026 3 PM. म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशनची लिंक फॉर्म फिलिंग प्रोसेस ही 11 जून 2026 म्हणजे आजपासून 3 वाजता म्हणजे 3च्या नंतर ही तुमची विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही कधीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे? 30 जून 2026 म्हणजे या महिन्याच्या एंड पर्यंत म्हणजे एंड ऑफ द मंथ तुम्हाला हे कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची रिझल्ट आलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी 3 नंतर म्हणजे 3च्या नंतर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल. तुम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट करू शकता. पण मी एवढंच बोलेन, रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायची आहे, त्याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवणार आहे. ओके. तर ते पूर्ण बघा. त्यानंतरच तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन चालू करा. कुठेही तुमची मिस्टेक नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. ओके. सो आताच अपडेट आलेली आहे 11 जून आज तारीख आहे. 3च्या नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन चालू करू शकता. कशा पद्धतीने चालू करायचं आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, कोणत्या विंडोमध्ये तुम्हाला जायचं आहे, ते एकदा तुम्हाला मी यामध्ये सांगतो. जसं की आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. त्या वेबसाईटला आले जर बघितलं, तर या विंडोला आल्याच्या नंतर एकदा इथे क्लिक करा कॅप 26-27. ओके. कुठे क्लिक करायचं आहे तुम्हाला? या विंडोला आल्याच्या नंतर कॅप 26-27 इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रॉपरली ही विंडो आता अपलोड होत आहे. थोडा टाइम लागेल कारण की आत्ताच हे रजिस्ट्रेशनची जे डेट्स आहे आत्ताच रिलीज झालेले आहे. त्यासाठी थोडा इथे टाइम लागू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही विंडो इथे ओपन झालेली दिसेल. त्याच्यामध्ये इथे बघा इथे LLB 3 इयर्स आता न्यू दिसत आहे म्हणजेच ही विंडो आता ओपन झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे LLB 3 इयर्स या सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सो अशा पद्धतीने विंडो ही तुमची ओपन होणार आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला मी कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या वगैरे सर्व काही गोष्टी सांगत होतो, त्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली मी सांगेन. आता ही नवीन ऑफिशियल वेबसाईट ही ओपन झालेली आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तशा पद्धतीने तुम्हाला विंडो प्रॉपरली फॉर्म फिलिंग करायचं आहे. प्रॉपरली मी अपडेट तुम्हाला या जे काही नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रॉपरली बघा न्यू रजिस्ट्रेशन किती झाले आहेत, ॲप्लिकेशन लॉक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली लॉक केलेले आहेत का, ॲप्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफाय होतील, ऑप्शन लॉक या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत. आणि लास्ट इयरच्या प्रमाणे या वर्षी नवीन विंडो ही ओपन झालेली आहे. म्हणजेच काय तर नवीन पोर्टल, नवीन विंडो ही आता ओपन झालेली आहे आणि अशा पद्धतीने या पोर्टल्स तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो आफ्टर 3 विंडो ओपन होईल. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं स्टेप बाय स्टेप त्याचे व्हिडिओ मी बनवेन. त्या पद्धतीने तुम्हाला लॉग इन किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. कमेंट सेक्शनला डाउट्स वगैरे जे काय असेल ते विचारू शकता. ओके. पण तुमचं रजिस्ट्रेशन हे आजपासून चालू झालेलं आहे. ओके. त्यानंतर जे काही पुढची प्रोसेस असेल, पुढच्या काही अपडेट्स असतील, त्या तुम्हाला मी प्रॉपरली टाईम टू टाईम या देत जाईल. ओके. पण रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 11 तारखे म्हणजे आजची जी डेट आहे 3च्या नंतर तुम्हाला ही प्रॉपरली जी वेबसाईट आहे ती चालू होऊन जाईल. आणि मी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवेन. सो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. सो थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्की या
चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.